चांदूर रेल्वे तालुक्यात 30 व 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमीन खरडून जाणे, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन सादर केले. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वावर चांदूर रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांद्वारे तातडीने पंचनामा करण्याची तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच खरडून गेलेल्या शेतीसाठी प्रति हेक्टर किमान 50,000ची मदत जाहीर करावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी वीरेंद्र जगताप म्हणाले की अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने कोणताही विलंब न करता तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई जाहीर करावी. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान चांदूर रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीने शासकीय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून तातडीने नुकसान भरपाईचे वितरण करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाचे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला. नांदगावमध्ये 250 ते 300 मिलीमीटर पाऊस झाला 8ही मंडळामध्ये. माझ्याजवळ चांदूर रेल्वे तालुक्याच्या 5ही मंडळामध्ये सरासरी 250 ते 200 मिलीमीटर पाऊस झाला आणि धामणगावमध्ये सरासरी 100 ते 150 मिलीमीटर पाऊस झाला. म्हणजे नांदगावपासून पाऊस हळूहळू कमी होत गेला. चांदूर रेल्वे तालुक्याची नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की नांदगावच्या सगळ्या नद्या त्या चांदूरमधूनच बेमळा नदी आणि बेमळा धरणामध्ये जातात. सगळ्या म्हणजे इव्हन धामणगाव मधल्या सुद्धा नद्या या बेमळा काठीच जातात. फक्त एकच चंद्रभागा अशी आहे धामणगावची, चांदूरची चंद्रभागा बेमळातच जाते. आता मी 25 वर्ष आमदार खासदारांसोबत आहे, मला सगळी नैसर्गिक परिस्थिती इथली माहीत आहे. धामणगावची चंद्रभागा जाते वर्धा नदीमध्ये, तिचं पाणी अडत नाही. पण चांदूरची चंद्रभागा जी आहे ती चांदूरच्या सरस्वती तलावापासून पुढे जाते, तिचं पाणी बेमळा धरणातच जाते. आणि ह्या सगळ्या नद्या फुगल्यामुळं रात्री मी तुमच्याशी फोनवर बोललो, आपण राजूराला अटकल्या होत्या. त्याच्यानंतर उमप म्हणून कार्यकारी अभियंता आहे आपल्या नाही बेमळा मालखेड, रायगड आणि त्यांच्याकडे मंगरूळ चव्हाणाचं साखळी धरण आहे. या तीनही धरणाचे तेच अधिकारी होते. तेव्हा त्यांना म्हटलं, साहेब की रायभुई भरला नाही, म्हणजे रायगड नदी प्रकल्प भरला नाही, मालखेड भरला नाही, एवढा पूर आला कसा? तर भाऊ म्हणे धरणाच्या पुढच्या भागात पुढे सुदर्श पाऊस झाला, आमच्या धरणं अजून भरायचे आहे. सकाळी त्यांनी सांगितलं की भाऊ आता रायगड भरलं, मालखेड भरलंच नाही. तेव्हा जे सोनोरा, भिलटे, पळसखेड हे जे धरणाच्या पुढचे गाव आहे त्या गावांमध्ये धगपुटी सुदर्श पाऊस झाला. म्हणूनच हे सगळं एवढं पूर, म्हणजे 2 वेळा जवळा गाव माझं आहे कोलाड नदीच्या काठावर. मी माझं गाव असल्यामुळे फारसं त्याचा टिमटिमी वाजवत नाही, पण 2 वेळा पूर आला. रात्री 9:30 वाजता, बरोबर आहे, रात्री 2:30 वाजता एकदा आला आणि पहाटे 3 वाजता एकदा आला. आणि मी जो बेमळा प्रकल्पाच्या खर्चातून बांधलेला पूल आहे त्याच्या कठड्यावरून पाणी होतं. त्याच्यामुळं हे 250 किंवा 600 हेक्टर नुकसान प्राथमिक आहे आणि पटवारी आणि फायनल आपलं ऍक्च्युअल पंचनामे फील्डवर गेल्यावर फायनल आता तुमच्याशी मी जेव्हा बोललो त्याच्यानंतर यांच्याशी बोललो, हे म्हणे तहसीलदार मॅडमनं जे दिलं ते मी पाठवलं, म्हणून तुम्ही एकमेकावर ढकलू नका. कंबाईन साईन आहे. पहिले ते आलं, पण आम्ही पण म्हटलं की हे कमी वाटतंय, आपण परत आम्ही हे केलं. मग ते प्रत्येकाचं परत गाववाईज साहेबांनी त्यांच्या लोकांचं 6:30 झालं, मग आमचं परत बोलणं झालं. तर आम्ही असं ठरवलं की प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर आपलं जे येईल ते आपण फायनल मध्ये करू. दुसरं आता जे तुम्ही पंचनामे आपल्याला आल्यावर सोयाबीन तुम्हाला हे पूर होता, म्हणजे माझ्या थडी नावाचं शेत आहे जे समृद्धीला लागून आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात तर मी फारसा जाऊ शकलो नाही, पण पूर्ण पाणी होतं. त्याच्यातली तूर तर पूर्ण जाते, सोयाबीन तर वाचून जाईल, कारण सोयाबीन हे तुम्हाला कृषी अधिकारी आहे माहीत आहे, पण तूर तर पूर्ण जळते. तीच परिस्थिती कापसाचे जे शेत आहे, कापूस आणि तूर हे ज्या शेतांमध्ये पाणी आलं ते 100% गेलं आहे. आज जरी आपल्याला ते पराठे उभ्या दिसत असल्या तरी त्याच्या वरच्या पानावर गाळ आहे. पानं असतात ना, आता काय 6 पाणी 8 पाणी पराठी आहे, त्याच्यापेक्षा वर आहे ना 6 पाणी 8 पाणी पराठी आहे आणि त्याच्यावर गाळ आहे. आमचं असं म्हणणं नाही का तुम्ही सरसकटच सगळे पंचनामे करा, पण ज्या नदी नाल्याच्या काठच्या गावांमध्ये पाणी घुसलं आणि सगळ्यात 150-200 मिलीमीटर पाऊस म्हणजे काही गंमत नाही आणि तो मावतच नाही. आता
आता तुम्ही समजा भुईखेड आणि पळसखेड सर्कलमध्ये मंडळामध्ये जास्त पाऊस आहे, पण मग इकडे जर आपण आंबल्यामध्ये गेलो तर आंबला सर्कलमध्ये सुद्धा तिकडून धामणगावकडे वाहणाऱ्या नद्या नाल्या आहेत आणि त्याची नैसर्गिक तिथं काही धरण नाही. त्याच्यामुळे एवढ्या लवकर नदी नाल्या ओढे होत टेंभुर्णीचा नाला जो आहे, हा टेंभुर्णीचा नाला तर साहेब जोराचा पाऊस आला तर एका घंट्यातच भरून येते. मी आमदार नसताना तिथं कितीतरी वेळा अटकला आहे. नंतर आम्ही स्लॅबचा पूल केला म्हणून तिथली ट्रॅफिक आता सुरळीत सुरू झाली. म्हणून तातडीनं पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी आपण झालेली आहे. आदेश काढले कंबाईन आणि दोघांचे सहीचे आदेश आहे. आपण कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांना पंचनामे केले. तसे काय डिफॉल्ट असतात, पण तरी कोणी बा त्याला एखादा किंवा आदेश नाही आणि तसं पंचनामा करत आम्ही काढलेले. त्याच्यात तुम्हाला पुन्हा विनंती आहे, होते काय गावातल्या मोठ्या लोकांचे शेताचे नुकसान भरपाई ते लिहितात आणि नाही, गरीब माणूस असं नाही सुटतो. होणार, असं काय नाही होऊ द्या. होणार. मॅडम आता आपल्या तक्रारी नाही झाल्या पाहिजे म्हणून जे आता पुढं करणारे आहे, बाजार समितीचे संचालक आहे, सभापती आहे, खरेदी विक्रीचा अध्यक्ष आहे, नाही सर, तालुक्यात त्यांचं आमची नुकसान मदत दाखवून मागच्याही वर्षी दिली सर. नाही वीरेंद्र भाऊचं तुम्हाला नुकसान माहिती आहे, जास्त आपल्या दाखवून तालुक्यामध्ये हा धंदा करू परिस्थिती नका. होती, वस्तू परिस्थिती होती, तशीच आपण दिली त्यांना मागच्या स्पष्ट वर्षी. म्हणजे कोणती सूचना द्या या तुम्ही काही आम्ही उद्या मीटिंग पण घेणार आहोत. आज बाबा, आमच्या मीटिंग लाईन गरीब माणसाचं प्रत्यक्ष त्या शेतावर बांधावर जाऊन थोडंसं आम्ही पण बघू, आम्ही दोघेही कंबाईन जाऊ, तो काही विषय नाही आहे. आणि पंचनामे उद्या आणि तुम्हाला रात्री हा झाला शेतीचा विषय. आता अनेक गावात घराची परिस्थिती मॅडम सविस्तर सगळं प्रत्येकाच्या घरात जाऊन पाणी पंचनामे केले. तुमचं नाही कळवलं नाही, विस्थापित म्हणून नाही कळवलं त्यांनी पंचनामे केले. मी बोलवले शेतकऱ्यांना म्हटलं का माझ्या शेतात नुकसान झाले नाही, आहे, आमच्याकडे आलेली आम्ही फॉरवर्ड करतो त्यांना. आमच्याकडे होते जेवढे कसं येतं ना, घेऊन घेते आपले नाही नाही त्यांना येतात. पोस्ट द्या म्हणून. आमच्याकडे पटवाल्यांना स्पष्ट सूचना द्या उद्याच्या मीटिंगमध्ये का ज्या शेतकऱ्याचा नुकसान झाला तो अर्ज आणा, त्याला तुमचा सही शिक्का द्या. ठीक. म्हणजे उद्या सर्वेक्षणामध्ये तो शेतकरी सुटला तर आपल्याला नाही, आमच्याकडे येणारे पटवाला प्रत्येक अर्जाला आम्ही कवरेज लावून त्यांच्याकडे पाठवतो. जो काय डागमध्ये तुमच्याकडे हजार वर्ग आहेत. नाही सर्वच पाठवतो. स्पेशल एक व्यक्ती दिलेला आहे त्याच्यासाठी.